वहिनी काय हो भाऊजी? हा हे घ्या, 2 पेंड्या चांगल्या दिसल्या म्हणून घेतल्या. छान आहेत. अगं पियू, ए पियू आले. काय होय? हे घे, आठव. वहिनी मी काय म्हणतो, घराची साफसफाई करायला पाहिजे की हो. सणासुदीचे दिवस आले. अहो नाहीतर काय, अहो 4 दिवसावर आता घट बसतात. आई खरंच की हो, आपल्या लक्षातच नाही आलं, सगळीच साफसफाई करायची राहिलीये. आप्पे, अगं कुठं चालली तू? आई ती निघाली असेल ऑफिसला. दुसरीकडे कुठं जाणार आहे तवा? बरोबर मावशी. मी काय म्हणते, कदमांच्यात राहिल्यापासून मावशी जरा हुशारच झाल्या तर. अगं तू रजा टाकणार होतीस ना? अहो हो सरकार, रजा घ्यायला चालले ऑफिसला. आप्पे पर आता फक्त आराम करायचा बरं का तू. आओ भाऊजी, ती आतापर्यंत घरात नुसती आरामच करते बर का, कारण घरातली कामं तर पियू आणि रुपाली करतात ना, है ना आप्पे? हो मावशी, अगदी बरोबर बोललात. पण तुम्हाला एक सांगू का, त्या दोघींमुळेच मी आज हित आहे. आणि मी काय म्हणते, फावल्या वेळेत तुम्ही पण जरा कामात हातभार लावत जावा की. कुठं लक्ष देतेस तिच्याकडे? तू आता फक्त बसून राहायचं. आप्पे, तुझी आणि बाळाची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण आहोत. अर्जा, अरे बघता बघता 5वा महिना सरत आला की रे. हो बाबा, म्हणजे अजून 2 आठवडे आहेत. पण खरं सांगू का, इतके महिने कसे गेले कळलंच नाही हो. पण मी एक सांगून ठेवतोय, आप्पीची काळजी घेताना काही हायगय झाली नाही पाहिजेत. या सरकारचा नातू जन्माला येणार आहे. सगळं कसं अगदी एकदम जंगी झालं पाहिजे. काय ग म्हणे, काय कडू लागलं का काय त्याच्यात? हा, याच्यातलं शेंगदाणं खवट येत ना, ते कडू लागलं. घरात सगळं सुरळीत चाललंय ना, त्यातून आप्पीचं कौतुक होतंय म्हणल्यावर कडू लागणारच की तुम्हाला. जाऊ त्या कुठे यांच्याकडे लक्ष देता. हा, आता आपण आपलं सगळं लक्ष आप्पीवर केंद्रित करायचं. 1 नंबर बरोबर बोलला वहिनी. हो हो, मी घेते की माझी काळजी. बास आता. नाही आप्पे, आता इथनं पुढे तू फक्त आमचं ऐकायचं. खायचं प्यायचं आणि मस्त झोपायचं. हा आप्पे, तू जरी कलेक्टर असली ना तर फक्त आमचं ऐकायचं. हा हो बाबा. आता गो बया, तिने जर ऐकलं असतं सगळ्यांचं, मग काय बोलायचंय. आमच्या घरच्या विषयात नाक खुपसायलाच पाहिजे का मावशी? बस ते जाऊ दे. अर्जुन, मी तुला काही गोष्टींची यादी करून देते, तेवढे येताना घेऊन ये बर का. हो का? नाही, ते सगळं कराच, पण एक पाळणा बनवून घ्या. सरकार, आपल्या घरात आहे की पाळणा? जुना नाही, नवीन बनवून घ्यायचा. जाऊ द्या, कुठे त्यांच्याकडे लक्ष देत आहे. नाही पण काही म्हणा, सगळ्यांनाच घाई झाली बरं का बाळाची. चला. हो, आई येते. बाय बाय. काळजी घ्या. हो. अर्जुन. सब इंस्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मैडम. आप्पे काय झालं? अर्जुन, अरे काय झालं? आता बाळाने लात लात मारली. लात मारली. खरं आप्पे? थांब थांब थांब. सब इंस्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मैडम. आप्पे, अर्जुन, कसली भारी वेळ निवडली आपल्या बाळाने. एकदम परफेक्ट वेळ निवडली आप्पे त्यांनी. बाप परत कामावर रुजू होतोय, आई कामाला चालली. परफेक्ट वेळ निवडली. चल.
अप्पे हा मी निघू का आता? अरे थांब की जरा वेळ. अगं नाही निघतो आता, मला पण कामाचा लोड आहे परत पुढे. बरं ठीक आहे, सावकायचं. सॅल्यूट करू का परत एकदा? अजून तू आगाऊपणा करू नकोस ना. मी तुला कुठं म्हणतोय, बाळासाठी म्हणतोय. चल येतो. अपर्णा मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय तोंडे. गुड मॉर्निंग मॅडम. मी डेप्युटी कलेक्टर तायडे. तुम्ही आहात तर. फायनली आज आपली भेट झाली. कसं चाललंय काम? आता एकच आठवडा झालाय जॉईन होऊन. लोकांचा स्पीड खूप चांगला आहे कामाचा आणि तुमच्याबद्दल खूप आदर आहे लोकांच्या मनात. मलाही तुम्हाला भेटायचं होतं. मी जरा आज जाऊन सेटल होते, आपण बोलूया. हो नक्की. सॉरी मॅडम. सॉरी म्हटलं की झालं का सगळं? साफ करा ते सगळं. शिस्त नावाची गोष्ट तुमच्याकडे काही आहे की नाही? हे सरकारी ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस. तुमच्यासारख्या लोकांमुळेच ना सरकारी ऑफिसेस बदनाम झालेले आहेत. मॅडम पुसून घेते लगेच आवरती. पण मुळात ह्या ऑफिस मध्ये हे असं काहीतरी घेऊन यायचं नाही याची तुम्हाला अक्कल नाही का? कशाला आणलं हे तुम्ही? एक मिनिट. ज्यूस मी मागवला होता. हो, पण तुम्ही जरी मागवलं असलं तरी ते कसं घेऊन यायचं याची अक्कल नको का ह्यांना? एकतर ह्या ऑफिस मध्ये महत्वाच्या फाईल्सची नेआण चालू असते आणि त्यापैकी एका जरी फाईलवर हा ज्यूस सांडला असता तर मग कोणाला विचारणार होता तुम्ही? कोणाकोणाला सॉरी म्हणणार होतात? सॉरी अपर्णा मॅम, मी जरा स्पष्टच बोलतेय, पण ह्या ऑफिस मधील लोकांना शिस्त अजिबात नाहीये आणि मी हे ह्या आठवड्याभरातच ऑब्झर्व केलंय. अहो मॅडम चूक झाली, मला माफ करा. त्यांना कशाला काय बोलताय? तुम्ही कॅन्टीन मध्ये काम करता ना? मग मुळात हे असलं काही घेऊन येण्याची तुम्हाला गरज काय होती? त्यासाठी शिपाई आहेत ना? आणि तुम्ही तुमची कामं सोडून ही असली कामं करता? मी बोलते त्यांच्याशी. बोलून काहीच होणार नाहीये. मीच बोलते त्या सुपरवायझरशी. यापुढे ही या ऑफिस मध्ये दिसलीच नाही पाहिजे. गायतोंडे, लक्ष्मीताई, केबिन मध्ये बोलायचं. हो मॅडम. मॅडम ही समजा आवरती, परत त्या मॅडम ओरडते. सावकाश या. मॅडम आता कशी आहे तुमची तब्येत? मी ठीक आहे. आणि अर्जुन सरी ड्युटीवर रुजू झाले ना, पण त्यांना अजून भेटता नाही आला. त्यांनी लगेच ड्युटी मागून घेतली. गायतोंडे, मैडम ना सुनवाई ना इंसाफ ना वकालत मिलती है, मोहब्बत की अदालत में बस जलालत मिलती. मी तुम्हाला हे सांगणारच होतो, पण तेवढा तुम्ही स्वतःच्याच डोळ्यांनी बघितलं. हो पण आत येऊ का मॅडम? लक्ष्मीताई या की. हो शांत, केवढी धाप लागलीये, केवढा घाम आलाय तुम्हाला. घाम पुसतो, मी पाणी देऊ का? अहो मॅडम त्या ताताबाई घामच काढतात, आता काय करायचं? एक मिनिट. ताताबाई म्हणजे काय? मॅडम ऑफिस मध्ये खाजगीत त्यांना तापट तायडे म्हणतात. मानतात नाही मॅडम, ते हायतच तशा. त्यांच्या डोक्याची खिट्टी कवा सर्कल ना ते काय बी सांगता येत नाही बघा. म्हणजे आज जो काही प्रकार झाला तो रोज होतो का? ऑलमोस्ट हिटलर शाही. मॅडम
त्या ज्या दिवसापासून जॉईन झाल्या आहेत त्या दिवसापासून त्यांनी ऑफिसमध्ये नुसती दहशत निर्माण केली आहे स्वतःची. 1 मिनिट, मी गेल्यापासून नेमकं काय काय झालं मला स्पष्ट सांगा ना. मॅडम, ज्या दिवसापासून त्या आल्यात ना त्या दिवसापासून त्यांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलंय. अहो मॅडम, त्यांना ना समजाने त्यांच्या दडपणाखाली आणि त्यांच्या दहशतीखाली राहावं असंच वाटतंय, एकदम शिस्तीत. हो ना मॅडम, ज्या दिवशी त्या इकडे जॉईन झाल्या त्या दिवशी मी प्रथमच त्यांना भेटलो. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. वेलकम टू द ऑफिस. मी वासू गायतोंडे, अपर्णा मॅडमचा PA. अपर्णा मॅडम रजेवर आहेत, माहीतच असेल तुम्हाला. हो, मला आहे कल्पना त्याची. मॅडम, मी आता तुम्हाला चालू असलेल्या प्रोजेक्टची फाईल घेऊन येतो आणि त्याचबरोबर इतर काही फाईल्स हव्या आहेत का तुम्हाला? गायतोंडे, तुम्हाला PA म्हणून किती वर्ष झाली? 5 वर्ष होतील मॅडम. मग तुम्हाला एवढं बेसिक नॉलेज नाहीये का की ऑफिसमधील कामाच्या गोष्टी ऑफिसमध्ये करायच्या, इथे नाही? का घर आहे तुमचं हे, कुठे काहीही बोलायला? आय एम सॉरी मॅडम. हे बघा, तुम्ही आणि ऑफिसमधील सगळ्यांनी एक गोष्ट नीट लक्षात घ्या, मला बेशिस्तपणा अजिबात खपत नाही. आपण कलेक्टर ऑफिसमध्ये काम करतो. कामाचे काही प्रोटोकॉल्स असतात, ठरवलेल्या पद्धती असतात आणि त्यानुसारच काम व्हायला पाहिजे. कळलं? ठीक आहे मॅडम, मी पुढच्या वेळेस हे नक्की लक्षात ठेवीन. आय एम सॉरी. आणि त्या दिवशी त्यांनी सक्त ताकीद दिली की ही शिस्त पाळली गेलीच पाहिजे ऑफिसमध्ये. अहो मॅडम, ही झालं ऑफिसातल्या लोकांसाठी, पण ती बाहेर न आलेल्या लोकांना सुद्धा सोडत नाहीत. म्हणजे? अहो मॅडम, एक म्हातार बाबा रोज यायचं, त्यांचं काहीतरी काम अडलेलं आणि त्यांनी ना एक दिवशी त्या तायडे मॅडमला गाठू नये ना. बाबा काय झालं, इथे का बसलाय? अहो, पोराचे कागदपत्रे आहे ती. पोरगा आहे, कामाला होतं पण तो गेला, त्याचे पैसे राहिले ती. मला असं वाटतं की तुम्ही त्या विभागाला जाऊन भेट द्यावी. अहो मॅडम, सगळ्यांना भेटून झालं, दररोज खेटा मारतो या, पण त्याचं कोणच लक्ष देत नाही. बघा तुम्ही तरी बघा यातलं काहीतरी, म्हणून इकडे आलो या. बघू, आणा ते पेपर्स. अहो आजोबा, हे बघा, ही जी डॉक्युमेंट्स आहेत ही पूर्ण नाही आहेत. ही आधी तुम्ही सगळी घेऊन या, त्याशिवाय काहीही नाही होणार. अहो त्यातलं काय कळतंय आमासनी, ते तुम्हीच बघा की. आता कळत नाही तर मग घरी जा. आता ही डॉक्युमेंट्स पण मीच पूर्ण करायची का? हे बघा, हे तुमचं काम आहे. तुम्ही आधी तुमचं काम करा, मग आम्ही आमचं काम करू. आणि तुमच्या मुलाचे पैसे काय आम्ही इथे लाटायला नाही बसलेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय इथे येऊ नका. कळलं? लक्ष्मी, तुम्ही काय सांगताय सगळं? अहो हे सगळं चुकीचं आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे होती ना. त्या नवीन बायां तुमच्यात लय फरक आहे बघा. त्यांना लोकांना समजून घेण्यात काय देणं घेणं नाही बघा. त्यांच्या शिस्तीत, त्यांच्या धाकात सगळं झालं पाहिजे बस. पण असं नाहीच केलं पाहिजे. हो मॅडम, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी हे तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्ही एक वेगळ्याच टेन्शनमध्ये होता, म्हणून मी काही बोललो नाही. नाही नाही, बरं झालं तुम्ही आत्ता सांगितलं. मी बोलते. येतो. ओके मॅडम, थँक्यू. चिंचुके, मी ड्युटी जॉईन केली, काय गावात खबर बिबर लागली का नाही? लागली ना साहेब. लागली? मग काय कोण भेटायला आलं नाही, कोणाचा फोन नाही, मेसेज नाही साधा? अहो साहेब, लय फोन आलते. आता तुम्हाला तर माहिती कोणाकोणाचे फोन आले असतील ते. मीच म्हणले जाऊ दे, मरू दे. काय राव चिंचुके, लोकांना मला भेटूशी वाटते तर भेटून द्यायचं. जरा देवाण घेवाण होती तर होऊ द्या ना. अहो साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? हा मग, इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम साहेब परत आल्यात. साधा विषय आहे का? लाव फोन, लाव सगळ्यांना. अहो खरंच बोलताय का तुम्ही? लाव लाव लाव, कनाकन फोन लाव. चल. हा लावतो.
हा हॅलो. साहेब आहेत तुम्ही? आणलंय ना? मग अर्जुन साहेबाला मोकळ्या हाताने भेटायला यायचं नाही असा नियमच आहे तर. काय आणलंय? गिफ्ट आणले. अर्जुन साहेबांना रोकडा लागतो, रोकडा. बघू की आत गेल्यावर कळेल साहेबांना काय लागतंय ते. आला काय सगळी? हो आलोय की. चला 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 चला, या 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 या, वेळ लावू नका, या चला. अहो लाजू नका, साहेब आपलेच आहेत. चिंचुके कडी लाव बाबा. काय या चर्चा बंद दाराच्या आत झालेल्या चांगल्या नाही का? हो साहेब. लावलं साहेब. साहेब एकदम हिरोच, बच्चन सारखं वाटतंय. ते जंजीर मधल्या होय. हा काय लुक तू की एकदम गुळगुळीत. बच्चन नाही हो, सिंगम. काय केस फिरवली तुम्ही, मानलं तुम्हाला. अहो एवढी चर्चा आहे सगळीकडं. हा काय जुगाड लावलं साहेब तुम्ही, काय तोडच नाही राव खरंच. वा 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 वा, माझं कौतुक सोहळाच चाललंय जणू. आता नुसती बोलून लाल करणार आहे का काय आणलंय? पण अहो आणलंय ना साहेब. आणलंय ना, मग आता काय मूर्त बघतो. काढा काना काना, चला ठेवा. अरे काढा ना तुमच्याकडचं, ठेवा इथं. बघितलं चिंचुके, लोकांचं किती प्रेम आहे माझ्यावर. माझ्या तर डोळ्यातच पाणी आलं. अहो साहेब माझ्या पण थोडं आलंय. तुम्ही तर आम्ही आहे, तुमच्याशिवाय काय आहे साहेब? खरंय खरंय खरं, तुमचं काय चुकत नाही. मला एक सांगा बरं, एक गिफ्ट कोणी कोणी आणलेत? हात वर करा. तुम्हाला ना खरंच काही कळत नाही. चिंचुके आट्टा घ्या सगळ्यांना. अहो काय चुकलं साहेब आमचं? सांगतो की तुला. काय नाही चुकलं. चला, साहेबांनी सांगितलं आत टाकायला. चला चला चले. साहेब काय काय चुकलंय का आमचं? आम्ही काय केलंय साहेब? काय करता काय? अहो साहेब मी म्हणतच होतो यांना, साहेबांना रोकडा लागतो म्हणून, पण यांनी काय माझं ऐकलंच नाही. लुकतुके तू पहिल्यापासूनच हुशार बरं का. चौथीला असताना स्कॉलरशिपला बसला असेल ना तू? अहो तसं नाही साहेब, म्हणजे मला माहिती आहे ना तुम्हाला रोकडा लागतो ती. आता एक काम करायचं, कपडे काढायचे. साहेब काय म्हणला तुम्ही? 2 मिनिटाच्या आत अंगावर जर कपडे दिसली ना तर केस टाकेल एकेकावर. आणि केस टाकेल ती वेगळी, जे काय चालू धंदे आहेत ना सगळे बंद करील. टाइम सुरू झालाय, काढ लवकर. लुकतुके, आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी जुगाडू अर्जुन बघितलंय. इथून पुढं फाडू अर्जुन बघाल. आणि कान देऊन ऐका रे, इथून पुढं ह्यो अर्जुन कदम लाच घेणार नाही, 1 रुपयाची पण. आणि माझ्या हातीत कसलाच 2 नंबरचा धंदा चालू देणार नाही. एवढं लगेच माज करू नका. ए लुकतुके, तोंड सांभाळून बोलायचं. मी आमदार साहेबांचा माणूस आहे, त्यांचा सपोर्ट आहे मला. आणि माझ्यावर सर्वसामान्य जनतेची जबाबदारी. ए दुखतुक्या,
इथनं पुढं वाळूची एक ट्रायलीच काय, एक कण पण उपसून देणार नाही नदीतनी. आणि हे सगळ्यांनाच इथं कोण कोण काय काय धंदे करतंय ना, सगळं माहिती आहे मला. सगळं सगळे धंदे बंद करायचे, सगळे. इथनं पुढं फक्त आणि फक्त इमानदारीनेच पैसे कमवायचे. लुकतू घे, हा फराळ आणलाय ना, हा घेऊन जा घरी. बघतो काय रे, डोळे काढून गेला. चल चल, चालले का? साहेब, अयो फाडो अर्जुन लय आवडला मला बरं का. चिंचुके, फक्त दम देऊन सुधारणारे अवलादी नाहीत या. नजर ठेवा यांच्यावर. यस सर.